नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. दोस्तांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर होण्यावरून जो काही गोंधळ झाला, गदारोळ झाला आणि काही सदस्यांचं निलंबन झालं त्याबद्दल बोलायचं आपल्याला. ही कृषी विधेयकं योग्य आहेत का अयोग्य आहेत, त्यामधून लोकहित साधलं जाणार आहेत की नाही, याच्याबद्दलची चर्चा आत्ता आपल्याला करायची नाही. याचं कारण काय की यामध्ये दोन पक्ष आहेत. एकच सांगतो की कृषी विधेयक मंजूर करून घेताना लोकसभेत असेल व राज्यसभेत असेल MSP जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत आहेत. एवढंच नव्हे तर काही धान्यांचे, काही भाव, शेतमालाचे हमी भाव जे आहेत, प्राइसेस जे आहेत, ते त्यांनी वाढवून देण्याची घोषणासुद्धा केलेली आहे. याचं कारण आहे की बिहारमध्ये निवडणूक आहे, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यावेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं नाही आहे हे दाखवण्यासाठी म्हणून सरकारची काही गडबड सुरू आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की MSP हा एकमेव मुद्दा नाही आहे. शेतकऱ्यांची भावना अशी आहे की आता आम्हाला तुम्ही प्रायव्हेट मंड्यामध्ये जेव्हा तुम्ही शेतमाल विकायला सांगा, कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पर्याय असेल तो ठीक आहे. आदर्श पद्धतीने आपण केवळ आदर्श पद्धत म्हणून जर बघायचं तर कॉम्पिटिशन असेल तर त्याच्यामुळे ग्राहकाचं आणि इथे ग्राहकापेक्षा इथे शेतकऱ्याचं हित साधलं जाईल असं आपण कागदावरती असं मानता येईल. परंतु जगभर अशा ज्या खाजगी मंड्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शोषण झालेलं आहे, हा अनुभव आहे. आणि मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचं शोषण केले. अगदी अमेरिकेतसुद्धा हे आकडेवारीने सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हा फक्त MSP किंवा आधारभावांचा प्रश्न नाही आहे, तर याच्यामध्ये मोठ्या ज्या कंपन्या आहेत, बड्या कंपन्या आहेत, त्यांच्या अधीन शेतकरी होईल, त्यांच्या ताकदीपुढे छोटा शेतकरी हा हतबल होईल, त्याचं अधिक शोषण होईल, अगोदर शोषण सुरू आहे अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. केवळ पंजाब आणि हरियाणामध्ये मोठं आंदोलन झाले, अन्य ठिकाणी का झालं नाही असा प्रश्न विचारला जातो. परंतु जेव्हा हे मुद्दे जातील तेव्हा त्याची चर्चा होईल. याला दुसरीसुद्धा भूमिका मांडता येऊ शकते की याच्यामुळे काय हित साधलं जाणार आहे. पण आपला हा जो व्हिडिओ आहे तो याविषयी चर्चेचा नाही. ज्या पद्धतीने ही विधेयकं मोदी सरकारने रेटून नेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपल्याला बोलायचं. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी मी गेल्या सरकारच्या पहिल्या पर्वात भूसंपादन विधेयक अशाच पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्याविरुद्ध प्रचंड असंतोष व्यक्त झाला. आणि अशाच प्रकारचा असंतोष या विधेयकांवरनं गेल्या 2-3 दिवसात आपण बघतोय हा झाला. लोकसभेमध्ये एक आहे की लोकसभेत शिवसेनेने एक भूमिका घेतली, राज्यसभेत एक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकासुद्धा काय नेमकी आहे हे शरद पवार सांगू शकतात. पण तोही आपल्याला त्याची आत्ता चर्चा करायची नाही. चर्चा करायची आहे ती सरकारच्या भूमिकेबद्दल. आता बघा की लोकांना काय वाटेल की राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचे खासदार कागद विधेयकाचे असतील किंवा घटनेचे काही कागद फाडतात, नंतर उपसभापती किंवा उपाध्यक्ष जे राज्यसभेचे हरिनारायण सिंग यांच्या जवळ जाऊन त्यांच्यावरती हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला की काय असाही आरोप झालेला आहे. आणि एकूण ज्या पद्धतीने गोंधळ घातला ते बरोबर आहे का असा एक भाबडा प्रश्न विचारला जाईल. पण मूळ प्रश्न असा आहे की हे गोंधळ घालत होते ते कशाबद्दल. जर गोंधळ घातला गेला नसता तर शेतकऱ्यांच्या पर्यंत आपले मुद्दे त्यांना पोचवता आले असते का. तर आज मीडियासह ज्या पद्धतीने संसद असेल किंवा विधानसभा ज्या पद्धतीने कव्हर केली जाते, जेव्हा हंगामा होतो तेव्हाच त्याची हेडलाईन होते. तेव्हा हंगामा क्रिएट करणं, हंगामा करण्याशिवाय विरोधकांच्या पुढे सुद्धा काही दुसरा पर्याय नसतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. या गोष्टींचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी वर्तन केलेलं आहे
आणि हे केवळ विरोधी पक्षच करतातच नाही, जे जे कोणी असं वर्तन करत असेल संसदेमध्ये त्याचं बिलकुल समर्थन नाही आहे. पण ही परिस्थिती का निर्माण होते, त्यांना ते असं करायला का बाध्य होतात किंवा त्यांना बाध्य केलं जातं, याकडे सुद्धा आपल्याला वळावं लागेल, त्याची चर्चा करावी लागेल. लोकसभेत कृषी विधेयकं सहजपणे पास झाली, कारण लोकसभेमध्ये बहुमत आहे सत्ताधारी पक्षाचं, म्हणजे भाजप प्रणित NDAचं किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं. राज्यसभेत तशी परिस्थिती नाही. आपण लक्षात घ्या, राज्यसभेमध्ये हा जो गोंधळ झाला त्यावेळी काय झालं की उपसभापतींनी, जे उपसभापती आपल्याला माहिती आहे की उपसभापतींना 2014मध्ये नितीश कुमार यांच्या पक्षानं संसदेमध्ये पाठवलं आणि त्यानंतर आता ते उपसभापती जे म्हणून काम करत आहेत ते पत्रकार आहेत मुळात, आणि चांगले पत्रकार आहेत, नामांकित पत्रकार ते आहेत. पण असं असताना सुद्धा पत्रकाराला किमान संसदीय प्रथा परंपरा, लोकशाहीच्या परंपरा, आणि शिवाय ते उपसभापती आहेत, अशा प्रकारचा जो नेता असतो सभागृहाचा, एक प्रकार नेता, त्यांनी किमान जे संसद सदस्य आहेत, विरोधी पक्षाचे सदस्य आहेत, ते काय म्हणतात ते ऐकून घेण्याची आवश्यकता होती. परंतु ते ऐकून न घेता काय म्हणणं होतं, सदस्यांचं म्हणणं असं होतं की 1 वाजेपर्यंत कामकाज सुरू होतं आणि 1 नंतर वेळ वाढवायची असेल, 1 नंतर जर वेळ वाढवायची असेल तर हे म्हणायला पाहिजे, 1 नंतर जर वेळ वाढवायची असेल तर म्हणायला पाहिजे की विरोधी पक्षांना सुद्धा विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की आपण वेळ वाढवायची गरज आहे. गुलाम नबी आझाद यांनी हे सांगितलं आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जर आमच्याशी चर्चा केली तर ती वेळ वाढवता येईल, पण तुम्ही आमच्याशी चर्चा न करता परस्पर वेळ वाढवतायत. याचं कारण असं की गुलाम नबी आझाद असं म्हणाले की नरेंद्र तोमर जे कृषी मंत्री आहेत ते उत्तर देणार होते त्याचं, आणि उत्तर देण्यासाठी म्हणून मग सदस्यांनी सांगितलं की 1 वाजलेला आहे आता, तर वेळ वाढवून घ्या तुम्ही किंवा उद्या करू आपण त्याची चर्चा. परंतु ते न करता ते रेटून देण्यात आलं आणि ताबडतोब आवाजी मतदान घेण्यात आलं. वास्तविक सभासद काय म्हणत होते, सदस्य म्हणत होते की याच्यावरती चर्चा करा, तुम्ही याच्यावरती चर्चा करा, नाही तर मग चर्चा करायची नसेल आणि तुम्हाला वोटिंगच घ्यायचं असेल तर तुम्ही मतविभाजन करा. आणि मतविभाजन करायचं असेल तर जी प्रक्रिया राबवायला लागते ती त्यांनी राबवली नाही. मग बटन वगैरे दाबून जी काही मतदान घेतलं तसं न करता तिसरी एक सूचना अशी होती की सिलेक्ट समिती पुढे जिथे या प्रश्नाच्या सगळ्या बाजूंची तपासणी केली जाईल, सगळे कंगोरे तपासले जातील, त्यामध्ये काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, त्यांना काही दुरुस्त्या पाहिजेत का, या दुरुस्त्या यांची चर्चा, अभ्यासपूर्ण चर्चा तिथे होते. पण सरकारला ते नको होतं. पण अशी काय घाई होती की इतकी शेतकऱ्यांच्या जीवनावरती किंवा देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवरती महत्त्वाचा परिणाम जर या बिलांमुळे होणार असेल तर त्याची चर्चा नको आहे ना. 2 दिवस 4 दिवस काय 10 दिवस चर्चा झाली तरी काय हरकत आहे, कारण हा दूरगामी परिणाम करणारा घटक आहे तो. पण हे सरकारला नको होतं, हे आपण लक्षात घ्या. आणि मग उपसभापतींनी काय केलं की त्यांनी ताबडतोब आवाजी मतदान घेतलं आणि मतविभाजन त्यांनी घेतलंच नाही. आणि विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की आमच्याकडे बहुमत आहे, म्हणजे सत्ताधारी पक्षाला असं वाटत होतं की आपल्याकडे बहुमत नसावं, म्हणजे आपला ठराव मंजूर होईल की नाही किंवा थोड्या मताने आपला पराभव होईल अशी शक्यता वाटल्यामुळे त्यांनी आवाजी मतदानाने हे ठराव मंजूर करून घेतला आणि याला आक्षेप होता. आणि यानंतर काय केलं, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपसभापतींच्या विरुद्ध किंवा आपण उपाध्यक्ष म्हणू शकतो त्याला, त्यांच्या विरुद्ध त्यांनी अविश्वासाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला, मांडला तो ठराव. आणि या ठरावाला किती पक्षांचा पाठिंबा होता बघा. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता पार्टी म्हणजे राजद, आप, तेलंगण राष्ट्र समिती आणि सपो या पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता या ठरावाला. म्हणजे किती पक्षांचं मत होतं की हे ज्या पद्धतीने रेटून नेली गेली ही विधेयकं ही त्यांना मान्य नव्हती.
आणि अविश्वासाच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे आणि अण्णा द्रमुक आणि YSR काँग्रेस हे NDAचे भाग आहेत किंवा त्याच्या जवळचे पक्ष आहेत. ते सोडून सगळ्यांनी म्हटलं होतं की हे सिलेक्ट कमिटीकडे, प्रवर समितीकडे तुम्ही हे रेफर करा, घाईघाईने मंजूर करून घेण्याचा आग्रह धरू नका. म्हणजे सभागृहामधला मोठा बहुसंख्य घटक जो आहे आणि अनेक पक्ष यासाठी आग्रही होते, पण सरकारने हे मानलं नाही. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे संसदीय कार्यमंत्र्यांच्या ऐवजी भाजपचे काही नेते उपसभापतींच्या कानात सांगत होते आणि त्याप्रमाणे ते वागत होते असाही आरोप झाला. हे दिसलं, व्हिडिओमध्ये दिसलं तुम्हाला. त्यामुळे जे झालं ते अतिशय दुर्दैवी होतं. लोकशाहीची एक प्रकारे हत्या संसदेमध्ये झाली, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. उपसभापती हरिवंश सिंग यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो काही फेटाळण्यात आला, कारण तो काही नियमांप्रमाणे तो नव्हता असं कारण सांगून तो त्याचा काही विचार करण्यात आला नाही. परंतु सभापती व्यंकय्या नायडू जे उपराष्ट्रपती त्यांनी असा निर्णय घेतला की ज्या प्रकारे सदस्यांनी वर्तन केलं, आक्षेपार्ह वर्तन केलं असं त्यांचं म्हणणं आहे, त्याबाबत मी कठोर कारवाई करणार आहे तसं त्यांनी संकेतच दिले नाही. तर स्पष्टपणे काय केलं की 8 खासदारांना निलंबित केलं व्यंकय्या नायडू यांनी. आणि त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, डोला सेन, काँग्रेसचे राजीव सातव, आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींचे जवळचे सहकारी आहेत ते, रिपन बोरा, नझीर हुसेन हे काँग्रेस, माकपचे के रागेश, इलामारन करीम आणि आपचे संजय सिंह हे सदस्य त्यांचं निलंबन झालं. निलंबन झाल्यानंतर सुद्धा ते सभागृहाच्या बाहेर गेले नाही. सभागृह तहकूब वगैरे करावं लागलं. पण त्यानंतर त्यांनी त्याच आवारामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्यांनी धरणं सुरू केलं. आणि काल रात्री त्यांनी तिथेच काढली, तिथे जी हिरवळ आहे तिथेच त्यांना इडलीचा डबा, म्हणजे डबा त्यांना जेवण्यासाठी म्हणून सुप्रिया सुळे यांनी डबा पाठवला, संजय राऊत यांनी काही डबा पाठवला, काही खाद्यपदार्थ पाठवले. याचा अर्थ असा आहे की शिवसेनेची त्यांना सहानुभूती आहे, राष्ट्रवादीची सहानुभूती आहे. माझ्या मनात असा प्रश्न आहे की या प्रश्नावरती शरद पवारांचं काहीतरी राज्यसभेमध्ये ठळकपणे त्यांनी काही रोल निभावला असता, काही बोलले असते, कारण माझी कृषी मंत्री आहेत, तर बरं झालं असतं. का त्यांनी हे केलं नाही किंवा राष्ट्रवादीची काय नेमकी कशी भूमिका आहे हे पुढे आलं पाहिजे. पण जोरदार ज्या प्रकारची भूमिका यायला पाहिजे होती तशी काही NCPची भूमिका दिसत नाही, जे काँग्रेसने केलेलं हे आपण लक्षात घ्या. एवढंच नव्हे तर काँग्रेसने गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरती महाराष्ट्रातच नाही देशामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली. काँग्रेसवाले गेले लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर स्वस्थ बसले होते अशी टीका मी वारंवार केलेली आहे. आता ते काहीतरी करतायत, हातपाय हलवत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. निलंबनानंतर सुद्धा वेगवेगळ्या या पक्षाच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जो आंदोलनाचा पवित्रा केला आहे तो स्वागत आहे. आणि आता राष्ट्रपतींपर्यंत सुद्धा हे प्रकरण घेऊन जाणार आहेत हे लोक. आणि हा व्हिडिओ कदाचित तुम्ही बघाल तोपर्यंत ते राष्ट्रपतींपर्यंत गेलेलेच असतील. परंतु त्यांना त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांच्याशी एक सलोखा निर्माण करण्यासाठी म्हणून उपसभापती हरिवंश सिंग यांनी म्हणजे सगळं झालं, हे सगळे विसरून ते गेले तिथे. त्यांना काय नेमकं त्यांचं म्हणणं हे ऐकून घ्यायला गेले, ही चांगली गोष्ट आहे. पण सदस्यांनी सांगितलं, जे निलंबित सदस्य त्यांनी असं सांगितलं की व्यक्तिगत आमच्यात काही दुरावा नाही आहे आणि व्यक्तिगत संबंधांचा हा कुठलाही भाग नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नासंबंधी चर्चा नीट व्हायला पाहिजे, या आग्रहासंबंधी आमची भूमिका आहे. तेव्हा आम्हाला भेटून काय उपयोग आहे? तुम्ही आम्हाला निलंबित करून टाकलं, तुम्ही विधेयकं मंजूर करून टाकली, याला काय अर्थ आहे? ही भूमिका त्यांची, हे आपण लक्षात घेतलं. आता बघा, BJD म्हणजे नवीन पटनाईक यांचा, म्हणजे ओडिशाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा पक्ष, ज्यांना सातत्याने लोकसभा आणि विधानसभेमध्ये यश मिळतं आहे, ते नवीन पटनाईक, ज्यांनी CA असेल, NRC असेल, NPR असेल अशा विषयासंबंधी, अगदी जम्मू काश्मीरच्या विषयासंबंधी सुद्धा म्हणजे 370 कलम ज्या रद्दबातल करण्यात आलं
तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला. परंतु यावेळी मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या शेती सुधारणा विधेयकांसंबंधी लोकसभेमध्ये जे मतदान झालं त्या लोकसभेमध्ये मतदान करताना सुद्धा त्यांची भूमिका पक्की होती. पण त्यांना हे माहिती होते की लोकसभेमध्ये मोदी सरकारचं बहुमत आहे, त्यामुळे आपल्या मताला तिथे तशी किंमत नाही. पण राज्यसभेमध्ये ठळकपणे त्यांनी त्यांच्या नेत्यांनी, त्यांचं नाव मला वाटतं पात्रा असं आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या विधेयकाची जी रचना आहे त्यातल्या काही तरतुदींना आमचा ठामपणे विरोध आहे. आणि हे स्पष्टपणे त्यांनी रोखठोकपणे मांडलं आपली भूमिका मांडली. आपण लक्षात घ्या की ओडिशा हे राज्य आहे ते 70% लोक तिथे शेतीवरती अवलंबून आहेत. आणि त्यामध्ये गरीब शेतकरी मोठ्या प्रमाणात, गरीब आणि सीमांत शेतकरी, मार्जिनल शेतकरी म्हणतो आपण, तो तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांच्यासाठी कालिया नावाची योजना, म्हणजे कॅश ट्रान्सफरची योजना नवीन पटनाईक सरकारने राबवली, यशस्वीपणे राबवली त्यांनी. आणि नवीन पटनाईक हे असे मुख्यमंत्री आहेत की त्यांना लोकांच्या भावनांचा, लोकांच्या प्रश्नांच्या बद्दलची जाणीव त्यांना बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचं हित या विधेयकांमुळे साधलं जाणार नाही असं त्यांना वाटलं, असा सेन्स आला आणि म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली. मग नवीन पटनाईक जे सतत नवीन पटनाईक वादळग्रस्तांच्या समस्यांबद्दल असेल किंवा एकूण राज्याच्या विकासाबद्दलच्या त्यांच्या भूमिकेबद्दल नरेंद्र मोदींनीच त्यांचं कौतुक केलं. मग ते नवीन पटनाईक ठामपणे या विधेयकाबद्दल आपली भूमिका मांडतायत, विरोधाची भूमिका मांडतायत, तर त्यांची दखल घेतली जाणार नाही का, हा खरा प्रश्न आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगतो की आपण हा मोठा लोकशाही देश आहे, म्हणजे अमेरिकेनंतरचा मोठा लोकशाही देश आहे. आपल्या लोकशाहीबद्दल आपण अभिमान बाळगतो. पण खरंच ही लोकशाही ज्या पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर आहे किंवा आपल्या कानावरती सतत आदळत आपली लोकशाही समृद्ध लोकशाही आहे, तशी ती आहे का? आता हा प्रश्न मला का पडला, तो यासाठी की झेकोस्लोवाकियाचे किंवा चेकोस्लोवाकिया ज्याला म्हणतात त्याचे एक अध्यक्ष हावेल हे जगप्रसिद्ध कवी होते. त्यांनी असं म्हटलं की हुकुमशाही देशांमध्ये हुकुमशाही असते, लोकशाही नसतेच. पण लोकशाही देशांमध्ये चलाखीने लोकशाही मॅन्युप्युलेट केली जाते. म्हणजे दिसतं की लोकशाही आहे, पण प्रत्यक्षात ती लोकशाही नसते. भारतात तसं घडतंय का? लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते की ही अघोषित आणीबाणी आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी होतीच, आपल्याला माहिती आहे. आणीबाणीमध्ये सगळे रूल्स, सगळे नियम, घटना गुंडाळून ठेवण्यात येते. आणि त्यावेळी अनेक न्यायाधीशांनी, म्हणजे उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश होते, खूप अनेक न्यायाधीश, त्यांनी विरोधकांना ज्या पद्धतीने डांबून ठेवण्यात आलं होतं, संचार स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट करण्यात आलं होतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात केले होते, त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, त्यावर त्यांनी ताशेरे जोडले. पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती होते, काही न्यायाधीश होते, त्यांनी मात्र सरकारच्या बाजूची भूमिका घेतली. सरकारचं समर्थन करणारी जे कायदे, नियम, घटना पायदळीत उडवण्यात आली होती त्याचं त्यांनी काही समर्थन केलं. आणि हे दुर्दैवी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या काळात दीपक मिश्रा असतील किंवा दुसरे सरन्यायाधीश हे गोगोई असतील, त्यांच्याबद्दल जसे प्रश्न उपस्थित झाले की त्यांचा इंडिपेंडन्स, स्वतंत्र मत त्यांचं आहे का, ते सरकार पक्षाचीच भूमिका घेत आहे. मग हे आपल्याला वारंवार दिसून आलं. आणि जे गोगोई, तर त्यानंतर त्यांना खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि त्यावेळीसुद्धा निवृत्त जस्टिस लोकूर यांनीसुद्धा त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती की ज्या पद्धतीने हे घडत चाललेलं आहे. ज्या 4 न्यायाधीशांनी एक प्रकारे बंडाची भूमिका घेतली. बंड म्हणजे त्यांनी सरकारच्या विरोधी टीका करून जाहीर पत्रकार परिषद घेतली होती. त्यापैकी एक जे होते गोगोई, त्यावेळी दीपक मिश्रा सरन्यायाधीश होते आणि ते सरकारची एक प्रकारे चापलुसी करत आहेत अशा प्रकारचीच भूमिका या 4 न्यायाधीशांनी मांडलेली होती. त्यामध्ये एक गोगोई होते. तेच गोगोई पुन्हा काही वर्षांनी सरन्यायाधीश झाल्यानंतर आणि निवृत्त झाल्यानंतर खासदार त्यांना करण्यात आलं भारतीय जनता पक्षाने. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या एकूण न्याय यंत्रणा कशा प्रकारे चाललेली आहे, म्हणजे लोकशाहीचा एक हा न्याय यंत्रणा आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की
यासंबंधी मी आता या व्हिडिओच्या अखेरीस न्याय यंत्रणेबद्दल सुद्धा, न्याय व्यवस्थेबद्दल सुद्धा सांगणार आहे. पण आत्ता मला संसदेबद्दल सांगायचं ते असं की हा जो प्रश्नोत्तराचा तास आहे तो कोरोनाच्या नावाखाली आपण रद्द करण्यात आला. ही एक गोष्ट आली. आता प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अनेक गोष्टी असतात, तारांकित प्रश्न असतात, लक्षवेधी सूचना असतात, अल्पसूचना च्या पद्धतीने मुद्दा रेटता येतो, वेगवेगळे प्रश्न उपस्थित करता येत. तो प्रश्नोत्तराचा तासच गुंडाळण्यात आला. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जी मनी बिल्स असतात, जी राज्यसभेत ठेवावी लागत नाही, त्या मनी बिल्सच्या मार्गाने अनेक गोष्टी मंजूर करून घेण्यात आल्या. अनेक गोष्टी. त्यानंतर या सरकारने अनेक गोष्टींचे वटहुकूम काढले. वटहुकुमांचंच राज्य सुरू होतं की काय असा प्रश्न यावा. म्हणजे कायद्यापेक्षा, म्हणजे विधेयक आणण्यापेक्षा वटहुकुमांच्या मार्गाने अनेक गोष्टी अंमलात आणण्याचा, अनेक गोष्टी पुढे रेटण्याचा प्रयत्न या सरकारने, मोदी सरकारने केला. आता ही लोकशाही म्हणायची का? ही लोकशाही म्हणता येणार नाही तुम्हाला. जे मोदी इतक्या महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चेच्या वेळी संसदेतच उपस्थित नव्हते, काय म्हणायचं याला? म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी याचा संबंध आहे, त्यावेळी चर्चेच्या वेळी ते नव्हते. चीनच्या प्रश्नाच्या बाबत सुद्धा ते प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. 2014 ते 19 या काळात सुद्धा मोदीजी अनेक महत्त्वाच्या वेळी संसदेत उपस्थित नव्हते. आता लगेच म्हणतील मग राहुल गांधी उपस्थित असतात का? राहुल गांधी उपस्थित असतात का नसतात? अनेकदा नसले तर ती गोष्ट योग्य नाही, कारण ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते आहेत. परंतु आत्ता ते गेले आहेत, ते त्यांच्या आईच्या आजारपणामुळे परदेशात आहेत. पण राहुल गांधी समजा इथे असून ते हजर राहिल्यानंतर ते चुकीचंच आहे. कोणी हजर राहिल्यानंतर चुकीचंच आहे. पण त्यापेक्षा मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत, सभागृहाचे नेते आहेत एक प्रकारे. त्यामुळे त्यांनी महत्त्वाच्या विषयावरती चर्चा असताना, ज्याप्रमाणे जवाहरलाल नेहरू हजर असत, इंदिरा गांधी हजर असत, नरसिंहराव हजर असत, वाजपेयी हजर असत, तुमचे पंतप्रधान, मग तुम्ही संसदीय प्रथा परंपरा, संसदेचा सन्मान करणार नसाल तर त्याला काय होतं? ही लोकशाहीची थट्टा आहे. हा प्रश्न इथे मनात येतो आणि त्याच्याशिवाय राहत नाही. 2 वर्षांपूर्वीची गोष्ट तुम्हाला आठवते का? ती गोष्ट अशी की त्यावेळी साधारणतः वित्त विधेयक तर मंजूर झालंच, पण वेगवेगळ्या विधेयकांमधल्या 218 दुरुस्त्या कुठलीही चर्चा न होता मंजूर करून टाकल्या सरकारने, मोदी सरकार. म्हणजे बघा, वित्त विधेयक किती महत्त्वाचं आहे, पण पटकन मंजूर करून टाकलं कुठल्याही चर्चेच्या शिवाय. आता आपण लक्षात घ्या की राज्यांची जी अनुदानं असतात, नंतर देशभर ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना ज्या ग्रँट्स दिल्या जातात, आता त्याच्यावरती सरकारचा खर्च होतो 28% खर्च होतो. शिवाय जे इतर मदत असते त्याच्यावरचा खर्च असा आपण धरला 20%, तर 40, 45, 50% खर्च जो असतो तो संसदीय याच्या बाहेर, संसद जे आहे संसदेमध्ये चर्चा न होता हा खर्च करून टाकला. याखेरीज GST, म्हणजे पूर्वी कसं होतं की अप्रत्यक्ष कर, वेगवेगळे जे इनडायरेक्ट टॅक्सेस होते ते सगळे एकत्र करून GST झाला. इनडायरेक्ट टॅक्सेस हा बजेटचा विषय असायचा, वित्त विधेयकाचा विषय असायचा, आणि वित्त विधेयकावरती चर्चा पूर्वी अनेक वर्षानुवर्ष होत आली. पण आता GST काउन्सिल आहे, त्यामुळे तो विषय संसदेच्या कक्षेत येतच नाही, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा चर्चा होत नाही. मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या पद्धतीने म्हणजे इतके विषय संसदेच्या रिंगणाच्या बाहेरच अगोदरच गेलेले. मग त्याच्यामध्ये पुन्हा जे महत्त्वाचे विषय असतात, शेती संबंधीचे विधेयक असतील, अशा विषयांवरती चर्चा तुम्ही होऊन देत नाही. त्याचं कारण काय? तुम्ही ज्या सदस्यांचं वर्तन जे आहे त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केलं असेल, हा किरकोळ मुद्दा आहे समाजामध्ये. मुद्दा गंभीर मुद्दा, हे लक्षात घ्या प्रेक्षकांनो. गंभीर मुद्दा असा आहे की तुम्ही देशातील सर्वात जास्त लोकांच्या जीवनावरती परिणाम होणाऱ्या घटनांवरती, गोष्टींवरती चर्चाच करत नाही. आता अजून एक औद्योगिक कामगारांसंबंधी जे 300 कामगार जिथे असतील अशा ठिकाणी हायर अँड फायर, म्हणजे पटकन काढून टाकता येईल अशा प्रकारचे विधेयक मंजूर झालेले आहेत का? याचीही चर्चा झाली नाही. हे तुम्हाला माहिती आहे हे विधेयक मंजूर झाले का? म्हणजे किती हजारो कामगारांच्या जीवनावरती परिणाम करणार हा विषय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मी असं म्हणत नाही
हा लोकशाहीवरचा आघात आत्ताच झालेला आहे. मी आणीबाणीचा मगाशी उल्लेख केला. एवढंच नाही तर इंदिरा गांधींनी बँक राष्ट्रीयकरणासारखा महत्त्वाचा, बँक राष्ट्रीयकरणास माझं पूर्ण समर्थन आहे हे लक्षात घ्या. पण हे घाईघाईत ज्या पद्धतीने बँक राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याला सी.डी. देशमुख म्हणजे चिंतामणराव देशमुख ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेसाठी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, ते पूर्वी गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे, दुसरे अय्यंगार नावाचे गव्हर्नर होते, त्यांनी विरोध नोंदवला होता की इतकं घाईघाईत तुम्ही करू नका बँक राष्ट्रीयकरण. पण इंदिरा गांधींनी केलं. मी त्यामुळे मी सांगतोय की काँग्रेसनी सुद्धा या गोष्टी केल्या किंवा आंध्रचे विभाजन झालं, आंध्र आणि तेलंगण, तेही आवाजी व्हॉइस व्होटने दिवे बंद करून संसदेचे मंजूर करून घेतलं होतं काँग्रेसने. लक्षात घ्या, काँग्रेसला मी कुठेही सोडत नाही आहे, काँग्रेसनी सुद्धा हे केलेलं आहे, पण त्याचं आपण समर्थन करू शकत नाही. म्हणजे काय असतं की भारतीय जनता पक्षाने केलं अशी काही गोष्ट केली चुकीची आहे आपण म्हटलं, त्या गोष्टीचा उल्लेख केला तर भाजपवाले लगेच म्हणून मी काँग्रेसच्या बाबत गप्प होता. आणि काँग्रेसच्या बाबत गप्प नव्हतो, कधीही गप्प नव्हतो, वर्षोनुवर्षे टीका केली त्यांच्यावर. पण आता तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही काँग्रेससारखं तुम्ही वागू नका. तुम्ही लोकशाहीच्या सगळ्या संकेत आणि परंपरांचं पालन करा. पण मी आणि तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली, मनी बिल्सचं उदाहरण सांगितलं, प्रश्नोत्तरांचा तास रद्द करणं आहे, घाईघाईत वित्त विधेयक आणि संबंधित दुरुस्त्या करणं, मंजूर करून घेणं आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता निलंबन केलेलं आहे, व्हॉइस व्होटने शेती सुधारणा बिलं मंजूर करून घेतली आहे, दादागिरी करून मंजूर करून घेतली, त्याचा मी उल्लेख केलेला आहे. विरोधक अल्पमतात असतील, अल्पसंख्येत असतील, तुम्ही त्यांचा सन्मान केला पाहिजे. कारण लोकशाहीची तेच वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये बहुमत आहे तुमच्याकडे, मान्यच आहे ना, तुम्ही सत्तेवर आहात. पण तरीसुद्धा एखादा जरी माणूस तुमच्या विरोधात जर बोलत असेल तर काय तुझं म्हणणं आहे बाबा, हे ऐकून घेतलं पाहिजे. ही आपली परंपरा आहे आपल्याकडे, लोकशाहीची परंपरा आहे, वाजपेयींची परंपरा आहे. तुम्हाला तुमच्याच नेत्यांचं उदाहरण सांगतो. आणि लालकृष्ण अडवाणी त्यांनी सुद्धा जेव्हा लोकसभेमध्ये मनमोहन सिंगांबद्दल चुकीचे शब्द उच्चारले आणि त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली त्याबद्दल. हे आपण लक्षात घ्या, या परंपरा ज्या आहेत आपल्या. आता त्याच्यानंतर मला अजून काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि त्या आहेत ते न्यायव्यवस्थेबद्दल असतील आणि मीडियाबद्दल सुद्धा बोलायचं आहे. आपल्या संसद सदस्यांवर राज्यसभा असतील, लोकसभा असेल, जवळपास 500 कोटी रुपये खर्च हा आपण दरवर्षी करतो. तो आपल्या खिशातून जातो, आपल्या टॅक्सेसमधनं जातो तो. तेव्हा त्याचा नीट उपयोग झाला पाहिजे. संसदेमध्ये लोकशाही परंपरा संकेत पाळल्या गेल्या पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीची चर्चा, ज्याच्यामुळे काही चांगल्या पद्धतीची विधेयकं तयार होतील आणि लोकांचं हित साधलं जाईल. आता भारतीय जनता पक्ष हा तर परंपरा पाळणारा पक्ष आहे. निदान लोकशाहीच्या परंपरा तुम्ही नीट पाळा, एवढंच माझं आव्हान आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता आपल्याकडचा मीडिया कसा आहे बघा. त्या मीडियामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आता डिजिटल मीडिया जो आहे आपला, सरकारने मोदी सरकारने कोर्टामध्ये सांगितले की तुम्हाला डिजिटल मीडियावरती जर नियंत्रण आणायचं असेल तर आणा, असं म्हणाले ते. आता डिजिटल मीडिया हा एक अल्टरनेटिव्ह मीडियासुद्धा आहे. त्यात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, तशाच चॅनल्सवरती सुद्धा चुकीच्या गोष्टी घडतात. तुम्ही त्यांच्यावर सोपवा ना की बाबा तुम्ही याचं योग्य नियंत्रण, स्वयंनियंत्रण करा. पण तुम्ही ते करत नाही आहेत. सुदर्शन TV ज्याच्यावरून वाटेल त्या पद्धतीचं, म्हणजे या देशामधलं जे धार्मिक एकूण सगळं सामंजस्य आहे त्याला नख लावण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याबद्दल सरकार काही करत नाही. आणि डिजिटल मीडियावरती कंट्रोल आणा असं म्हणतात. आता मुळातच इथला जो गोदी मीडिया आहे, तुम्ही बघा गेल्या काही दिवसांमध्ये की सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत यांच्यावरती 24 तास चॅनलमध्ये चर्चा, चॅनलमध्ये बातम्या, चॅनलमध्ये मुलाखती, व्हिज्युअल्स हे सुरू होतं. आणि त्याचवेळी देशामध्ये काय घडत होतं, ती कोरोनाची मृत्यूसंख्या जी आहे आता बघा 75,000वर जाऊन पोचलेली आहे. जे मोदीजी म्हणत होते की महाभारताचं युद्ध जसं 17-18 दिवसात संपलं, तसं हे जे कोरोना विरुद्ध युद्ध आहे ते 21 दिवसात आपल्याला संपवायचं आहे.
आता 21 दिवस काय कित्येक महिने झाले आणि आता ऑक्टोबरमध्ये 20 ऑक्टोबर नंतर अमेरिकेवर सुद्धा याबाबतीत कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येमध्ये आपण टाकू अशी शंका व्यक्त केली, अशी भीती व्यक्त केली जाते. मी तुम्हाला साफ अपयश आलं याच्यामध्ये. एकीकडे बेरोजगारांचा मोर्चा बघा तुम्ही, किती मोर्चे निघाले, त्याचं टी व्हीवरती कव्हरेज तेवढं दिसत नाही. काही चॅनेल्स फक्त त्याबद्दल दाखवतात. मग या गोष्टी तुम्ही दाखवत नाही, भलत्याच गोष्टी दाखवत आहेत जास्त वेळा. हे जे खरे प्रश्न आहेत, आता GDP जो कमी झाला आहे आपला 23-24% कमी झाला. आता गोल्डमन सॅक्स किंवा फिच नावाची संस्था आहे, त्यांनी सुद्धा जे आपले अंदाज आहेत, म्हणजे समजा 10-11% उणे वाढ होईल असं भारताची या सगळ्या संपूर्ण वर्षात, ही 24%-23% जी वाढ उणे झाली आहे ती गेल्या तिमाहीत झाली. पण सगळ्या वर्षामध्ये सुद्धा कोणी म्हणतं या दोन एजन्सीपैकी एकीचा अंदाज आहे की 11%, एकीचा अंदाज 14%, आणि त्यांचा अगोदरचा अंदाज होता की जी आपला वाढ होईल, वाढ कमी होईल, त्यापेक्षाही कमी वाढीचा जो अंदाज आहे तो आणखीन त्यांचा वाढला आहे. मी आणखीन त्यांना वाटत होतं त्यापेक्षा आणखीन वाढ आपली परागती ज्याला म्हणतो, प्रगतीच्या विरुद्ध आपली जी घसरण आहे ती आणखीन वाढणारी असं ते म्हणतात. पण या गोष्टी टेलिव्हिजनवरती आणि यांचे काय परिणाम होणार आहेत ते टेलिव्हिजनवरती चर्चेमध्ये नसतात. आणि त्याचवेळी तुम्हाला सांगतो हे हा गोदी मीडिया कशा प्रकारचा आहे, मीडियाला कसं मॅनिप्युलेट केलं जाते, मीडियावरती कसा दबाव आणला जातो, एवढंच नव्हे तर आज तुम्ही बघा की अनेक प्रमुख वर्तमानपत्रामध्ये या सरकारचेच मंत्री, प्रवक्ते हे मोठमोठे लेख लिहून आपल्याच निर्णयांची तारीफ करत असतात. मी त्यांना भरपूर जागा मिळते, शिवाय मोठमोठ्या जाहिराती दिल्या जातात, त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत भाजपकडे आज. आता दुसरी गोष्ट आणखीन तुम्ही लक्षात घ्या तुम्ही की माजी न्यायाधीश म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अजित शहा काय म्हणाले काही दिवसांपूर्वी, म्हणजे कुठला समारंभ होता तर न्यायमूर्ती सुरेश होसबेट यांना मरणोत्तर डॉक्टर असगर अली इंजिनियर हा स्मृती जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार. अतिशय महत्त्वाचा समारंभ होता. आणि त्या समारंभात काय म्हणाले ते, 6 वर्षांपूर्वी केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या अधःपतनास सुरुवात झाली आहे असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारे मूलभूत हक्कांची पायमल्ली होताना दिसत आहे, पण सर्वोच्च न्यायालय बघ्याच्या भूमिकेत आहे असं स्पष्ट असे निस्संदिग्ध उद्गार त्यांनी काढले, काही घाबरले नाहीत. आणि त्यांनी म्हटले की सध्या सरकार विरोधी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा सर्रास प्रयत्न केला जातो. विद्यार्थी, शिक्षण वा विचारवंत असो, ज्यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले गेले, दंगली उसळण्याच्या आरोपांतर्गत त्यांना अटक केली गेली. सत्ताधारी आपला अजेंडा राबवण्यासाठी आग्रही आहेत आणि न्यायव्यवस्थेवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसून येतो. आता दिल्ली दंगलीचा विषय बघा तुम्ही, दिल्ली दंगलीत योगेंद्र यादव असतील, येचुरी असतील, म्हणजे ज्याला म्हणतो की चोर सोडून संन्याशाला फाशी, आणि ज्यांनी कपिल मिश्रा वगैरे, ज्यांनी अनुराग ठाकूर जे मंत्री आहेत त्यांनी अतिशय वाह्यात आतताई प्रक्षोभक विधानं केली, त्यांच्याविरुद्ध काही केलं नाही. तबलीगच्या बद्दल सुद्धा औरंगाबाद खंडपीठाने काय म्हटलं होतं, औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं की तबलीगच्या विरुद्ध ज्या प्रकारे प्रचार केला गेला आणि हे सगळं चुकीचं, त्यांनी ताशेरे ओढले. काफिल खान ज्यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये तुरुंगात टाकण्यात आलं त्याबद्दल सुद्धा न्यायालयाने पूर्णपणे ताशेरे ओढलेले. म्हणजे जे निवृत्त न्यायमूर्तींनी आता मी जे सांगितलं अजित शहा जे म्हणाले ते सुप्रीम कोर्टाबाबत म्हणाले आणि एकूण न्यायव्यवस्थेबद्दल म्हणाले. पण अजूनही न्याय यंत्रणेमध्ये अनेक चांगले न्यायाधीश न्यायमूर्ती आहेत, त्यामुळे न्यायव्यवस्थेवरती अजून थोडाफार विश्वास आहे आपला. म्हणजे जे लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक स्तंभ तो आहे. आता अजून मी या गोदी मीडियाचा तो उल्लेख केलाच, कशा प्रकारे ते अर्णब वगैरे लोक ज्या पद्धतीने एक चॅनल, प्रचारी चॅनल बनवत आहेत ते आपण बघतोय. ज्या पद्धतीने आणीबाणीत सुद्धा हे चालू होतं आणि त्यामध्ये मी काँग्रेसला बिलकुल क्षमा करणार नाही. आणीबाणीत काँग्रेसने जे केलं पण ते तुम्ही करू नका आज, आणि तुम्ही वेगळ्या प्रकारे हेच करताय. पण तुमचं तंत्र, तुमची शैली अधिक चालाक आहे, अधिक चातुर्याने तुम्ही करताय. लोकांना कळत नाही की माध्यमं दत्तक घेतलेली आहे. पण हा गोदी मीडिया आज हैदोस घालत आहे अक्षरशः. आता मी हे सगळं तुम्हाला सांगितलं की गोदी मीडिया सांगितलं, न्यायव्यवस्था सांगितली, संसदेत काय चालले सांगितलं, लोकशाहीची कशी वाताहत करून सोडली यांनी. आणि ही वाताहत करण्यामध्ये
मोदी सरकारची गेल्या 6 वर्षामध्ये मोठी जबाबदारी आहे. मोदी सरकारने ही केलेली आहे. ही अक्षरशः म्हणजे एक प्रकारे अंधार यात्रा सुरू आहे देशामध्ये आज. आता छागला MC छागला जे प्रसिद्ध म्हणजे न्यायमूर्ती MC छागला आपल्याला माहिती आहे. या MC छागलांबद्दल जनसंघ, तेव्हा जनसंघ होता, त्यांना विलक्षण आदर होता, सगळ्या देशाला आदर होता. पण ते जनसंघाला आणि भाजपच्या अनेक नेत्यांना आदर होता, म्हणून मी मुद्दामून त्यांचा उल्लेख करते. त्यांनी 12 ऑक्टोबर 1975ला अहमदाबादमध्ये अखिल भारतीय नागरी हक्क परिषदेमध्ये काय सांगितलं होतं बघा. आणि त्यावेळी आणीबाणी सुरू होती. पण छागला काय म्हणाले, ते असं म्हणाले, मला रात्र फार अंधारी वाटत आहे, मी आता वृद्ध आहे आणि फार दिवस जगीन असंही वाटत नाही, पण तुम्हा तरुणांना पहाट पाहायला मिळेल. पहाट नक्की उजाडणार आहे. हा देश पराजित होणार नाही आहे. आपण हजारो वर्ष आक्रमण सोसून तरलो आहोत. सगळ्या प्रकारच्या दुःखांना सामोरे गेलो. मला वाटतं की इंदिरा गांधी व त्यांच्या हुकुमशाहीवरही आपण मात करू असं ते म्हणाले. ती मात केली आपण. आणीबाणी इंदिरा गांधींना मागे घ्यावी लागली. पुन्हा 1980मध्ये इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या आणि त्यावेळी दुसरे सरन्यायाधीश PN भगवती ज्यांनी अनेक चांगले निर्णय गोरगरिबांच्या हिताचे दिले, पण त्यांनी त्यावेळी इंदिरा गांधींचं जाहीर अभिनंदन केलं. न्यायाधीश असताना तुम्ही या प्रकारच्या गोष्टी करता त्याबद्दल आक्षेप तेव्हा नोंदवला गेला. भगवतींनी या प्रकारे इंदिरा गांधींची भाटगिरी करणं आवश्यक नव्हतं, पण त्यांनी ती केली. आता इतक्या वर्षांनी आपण बघतोय की अनेक न्यायव्यवस्थेतले अनेक लोक जे आहेत ते मोदीजींचा पक्ष घेत आहेत, मोदीजींच्या बाजूनी वागतायत, पक्षपात करतायत, मोदी सरकारच्या बाजूने पक्षपात करतायत. मोदी मीडिया आपण बघितलेला आहे. पण हा जो अंधार आहे, आणीबाणी फक्त 2-2.5 वर्ष होती. ही जी 2014पासून ही जी काय अंधार यात्रा सुरू झाली, एक प्रकारे लोकशाही मूल्यांवरती आणि घटनेवरती, घटनात्मक मूल्यांवरती, संकेतांवरती हल्ला चढवणारी ही जी एक प्रकारची अंधार यात्रा आहे ती अजून संपत नाही. पण तरीसुद्धा निराश होण्याचं कारण नाही आहे. संसदेतले हे काही मोजके जरी असले तरी क्रियाशील जे सदस्य आहेत, पत्रकारांमधले मोजके लोक असतील, न्यायव्यवस्थेतले मोजके न्यायाधीश असतील, आणि तुम्ही जे सर्वसामान्य लोक आहात, सामान्य शेतकरी आहे, बेरोजगार तरुण आहे, तो रस्त्यावरती उतरून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि हा अंधार संपेल. हे उशककाल होणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे आणि त्यामुळे मी निराश नाही बिलकुल. पण मी तुम्हाला सावध करतोय की हे लक्षात घ्या काय सुरू आहे देशामध्ये. भयानक सगळं सुरू आहे. ही अंधार यात्रा लवकरात लवकर संपवण्यासाठी आम्हा सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत, हे नक्की. आज इथेच थांबतो. नमस्कार.